रामकृष्ण हरी. तर मला सांगा मी कशी दिसते. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे जेजुरी सोलापूर देवदर्शन फक्त 8,000मध्ये. त्यामध्ये तुमचं खाणं पिणं स्टे फिरणं सगळ्या गोष्टी येणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. या पॅकेज मध्ये ना ते 9 आधी 8 मंदिरात दाखवायचे आणि आता 9 मंदिरं दाखवत आहेत. ते काय काय असणार आहे ते सगळं सांगते. हा व्हिडिओ ना स्पेशली यांच्यासाठी आहे की ज्यांना आयटनरी सेट आहे सगळं, म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त पैसे द्यायचे आहेत आणि फक्त तिकडे हजर राहायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तेच करणार आहे. पण ह्या प्रवासात ज्या गोष्टी मी अनुभवणार आहे, कारण माझा पण पहिलाच वेळ आहे, तर मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलास नक्की सांगा. आणि सध्या मी कशी दिसते ते पण तुम्ही मला सांगा. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि जोगेश्वरीला मी आहे. ही जी समोर दिसते ती बस आहे आणि ह्या बसनेच त्यामुळे सगळं फिरवणार. आणि बस आतून एसी आहे आणि बस कशी आहे ती पण तुम्हाला मी दाखवते. गणपती बाप्पा मोरया. मोरया. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता तुम्हाला मी दाखवणार आहे की रूम कसे दिलेले आहेत. तर हा आहे 10th. आता 1 2 3 4 8 बेडचा हा रूम आहे. मोठा आहे खूप. त्यांनी ट्रॅव्हल किट पण दिलेलं आहे आणि त्या किट मध्ये दाखवते मी काय काय आहे. पिअरचा साबण आहे, शॅम्पू दिलाय, ट्रेसेमीचा ऑइल दिलाय आणि कोलगेट. हॅलो. तर आता वाजलेले आहेत 10 आणि मग आता फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करणार. नाश्ता झाल्यावरती देवदर्शन घेणार. मग पुढे बघू. जेव्हापासून ही जर्नी सुरू झाली आहे ना, खाण्यामध्ये काही कमीच नाही आहे. वाव, मस्त हवा आली. नाश्त्याला ना उपमा पोहे आणि शिरा ऑप्शन आहे. तर मी बरोबर येत आहे की नाही व्हिडिओ मध्ये बघायला मी 2 माणसं ठेवली आहेत. एक आहे काव्य. हॅलो, तुझं नाव? जे लोक बालाजी टूर्स बरोबर नाही आहेत ना, त्यांची ते एवढी धांदळ सुरू आहे. पण तुषार दादाचं हे सांगताय की जेवढे आम्ही सगळे एकत्र आहोत ना, ह्या ग्रुप बरोबर जेवढे आले, मस्त आम्ही एका साईडला राहतोय. आमची लाईन पण नाही आणि आम्हाला फटाफट जे हवंय ना ते लगेच म्हणतो. आणि या ट्रिपला ना मी ऍज अ सोलो जॉईन झालेली आहे. म्हणून माझा पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे की मी एवढ्या म्हणजे 50 स्ट्रेंजर्स आहे एवढ्या लोकांना. माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे की मी एकटी, म्हणजे कळत असेल मला काय बोलायचं, कारण मी नेहमी सोलो फिरते. तर मला एवढा असा अनुभव नाहीये एवढं असं लोकांबरोबर फिरायचा. आणि हा पहिला एक्सपिरियन्स माझा होतोय बालाजी टूर्स बरोबर. आधी थोडं मला डाऊट्स होते पण आता चांगलं वाटतंय, कारण काही काही लोक खरंच खूप चांगली वाटतात. आता बघू पुढे कसं होतंय. आणि आता माझा नाश्ता झालेला आहे आणि सगळे लोक ना मराठमोळा फेटा लावतायत. मी तुम्हाला दाखवते. आणि चंदनाचा टिळा पण आहे. रामकृष्ण हरी. आणि हे आहेत तुषार दादा. तुम्ही हे कधीपासून करताय? 1.5 वर्ष झालं असेल, 1.5-2 वर्ष. आणि मनापासून सेवा चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात देवदर्शनाला बालाजी टूर्स तर्फे गाड्या जातात. पण प्रत्येक आमच्या देवदर्शनामध्ये प्रत्येकाला मराठमोळा फेटा असतोच, कारण की ती आपली संस्कृती आहे आणि आपण जपली पाहिजे. बरोबर. आणि बालाजी टूर्स मध्ये मनापासून सगळ्यांची सेवा होते. रामकृष्ण हरी. मराठी उद्योजक आहेत तर मराठी पाऊल पडते पुढे. तसंच मला असं वाटतं की तुम्ही पण थोडं मराठी माणसाला जरा प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या थोडा हातभार. प्रत्येक मराठी माणसाचा आहे ना, खरं तर बघायला गेलं ना, तर प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला व्यवसायामध्ये पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. जर त्या माणसाकडून तुमचं काम व्यवस्थित होत नसेल तर सेकंड प्रायोरिटी तुम्ही कोणालाही देऊ शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता फेटे बघताय, फेटे आणि चंदनाचा टिक्का लावून दिलेला आहे. आजचा आहे पहिला दिवस. आज आहे शुक्रवार. गुरुवारी रात्री 8ची बस होती, पण काही म्हणजे काही लोक ऑफिसवर नेणार होते, मग थोडा वेळ होत बस 10 वाजता आमची निघाली गुरुवारी रात्री. आता शुक्रवार आहे आणि आम्ही इथे पोहोचलो सकाळी 8 वाजता. पण ह्या जर्नीमध्ये सुद्धा बसमध्ये बसल्या समोसे, ते पण मुंबईचे फेमस एका शॉपचे समोसे 2 उत्ते मिळाले.
आणि मग कोकम सरबत होतं आणि अनलिमिटेड पाणी, अनलिमिटेड खाणं. पहिल्या दिवसाचा स्टे आमचा आहे पंढरपूरमध्ये आणि भक्ती निवास हे आहे, इथे आम्ही राहतोय. आणि 2 दिवसाचा स्टे आमचा इथेच आहे, आज पण आणि उद्या पण. आणि मग परवा आम्ही निघणार इथून. मस्त ना, सगळ्यांनी असे फेटे घातलेत, छान सगळ्यांनी फेटे घातलेत. हे बघा, मोरया. या बॅग आहे ना प्रत्येकाला दिलेल्या आहेत, पण बॅग आहेत ना सेम आहेत, बरोबर आहे. गोंधळ होऊ नये म्हणून हा लगेज टॅग आहे. आणि हा लगेज टॅग तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता, कारण ह्याच्यावर तुमचं नाव आहे आणि मोबाईल नंबर पण आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आपण जातो तेव्हा पूर्ण जगामध्ये हा एकच परमेश्वर असा आहे ज्याच्या चरणाला तुम्ही स्पर्श करू शकता. म्हणजे तर आता ना असं मस्त बॅगा, ग्रुप फोटो वगैरे काढून आम्ही निघालेलो आहोत विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला. दर्शनाला निघालो आहोत. तर इथे रिक्षा आहेत आणि सगळ्यात असे लाईन मध्ये जात आहेत. ह्या सगळ्या रिक्षा आहेत आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास. आम्ही सगळे तिथे राहतोय. हाय. खूप 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 वर्षानंतर मी आलेली आहे. मी जेव्हा लहान होती तेव्हा मी पंढरपूरला आलेली. तेव्हा आय थिंक मी 1-2 वेळा येऊन गेलेली आहे. माझी आजी पण होती तेव्हा. आणि आता डायरेक्ट मी मोठी झाल्यावरती आली आहे. आता वाजलेत 11:30 आणि मी लाईन मध्ये उभी राहणार आहे. हे बघा, कमीत कमी 2 तास लागतात असं दादाचं म्हणणं आहे, पण बघा किती वेळ लागतो. आता मी जेव्हा लाईन मध्ये उभी आहे ना, तर मी बघत चालले इथले जे दरवाजे आहेत आणि त्या दरवाजे एवढे एस्थेटिक्स आहेत ना, जर तुम्हाला नजर असेल ना बघायची तर खूप छान दृश्य आहे. मी काही टाकते फोटो किंवा व्हिडिओ जे मी लँडस्केप मोड मध्ये काढले असते, पण खूप छान आहेत, फुल एस्थेटिक. आता वाजलेत लाईक 3:51 झालेत आणि आता दर्शन झालंय. 11:30 वाजता मी एंट्री घेतलेली आणि आता मी माझा फोन पण नाही घेतलाय जो दिलेला ठेवायला, आणि हा दुसराचाच फोन घेतलाय आणि व्हिडिओ रेकॉर्ड करते. मी दाखवते जो राजभोग मध्ये जो भोग सध्या माझ्या पुढ्यात लागलेला आहे, ताक आहे आणि बाकीच्या आता गोष्टी येत आहेत हळूहळू. आमरस पण आहे, शिरा. आता मी हे खाते आणि मग सांगते. आता डायरेक्ट मी बोलेन जेव्हा माझा हातात माझा फोन येईल तेव्हा. आणि बालाजी टूर्सचं एक मला सांगायचं आहे की आम्हा सगळ्यांना ना दर्शन घ्यायला खूप वेळ झाला, कारण खूप आतमध्ये लाईन होती. तरी पण 4 वाजलेत आणि हे हॉटेल बंद होणार होतं, तरी पण आमच्या सगळ्यांसाठी 15 मिनिटं हे हॉटेल चालू ठेवलं. आणि आता सगळे ना हे इथे बसलेत जेवायला. मी दाखवते सगळे बालाजी टूर्सचे. हे सगळे माझे न्यू फ्रेंड्स. रामकृष्ण हरी. आणि माझ्या हातात आता फोन आलेला आहे, मी लॉकर मधून घेतलाय. मी ठरवलेलं की जेव्हा माझं दर्शन वगैरे होईल तर मी मस्तपैकी एकटी फिरेन, पण कसलं काय आता माझ्या ताकद नाही आहे. आणि नंतर आम्ही जाणार आहोत संध्याकाळी 7 वाजता निघायचं आम्हाला दुसरीकडे, दुसऱ्या मंदिरात जायला. तर बघू, आता मी थोडस बघते फिरून. 11:30 गेलेलो, 3:45 वाजता दर्शन झालं. VIP होते 2-3, त्यांच्यामध्ये ते थांबवली लाईन. आरामात डोकं टेकेपर्यंत लोक थांबले 2-5-10 सेकंद जे काही आहे. की चला चला असं गेलंच नाही. मला खूप आवडलं दर्शन. एवढी एनर्जी पॉझिटिव्ह आहे तिथे. जर तुम्ही आला असाल तरी पुन्हा या, कारण मी लहानपणी आलेली. आता मी दाखवते समोर काय आहे माझ्या. हॅलो. तर आता अचानक भयानक मस्तपैकी एक नाव केलेली आहे आणि त्या आजोबांना विचारते, ते मला माहिती देतील. मला असं प्लॅन मध्येच नव्हतं. कोणतं मधलं? तुकाराम महाराज. हा, तुम्ही दाखवते भक्त पुंडलिकाचं मंदिर. तर हे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून मला असं वाटतं मी येईन पंढरपूरला, कारण मला फिरता नाही आलाय, कारण आता मला थकवा होता तो गेलाय. बाय द वे गेलाय. मी म्हणाली की शॉपिंग करेन थोडस. कसलं शॉपिंग यार, इथे बोट दिसली, आम्ही ठरलं की चला आता बोटीत बसूया.
आणि मुठीचा खर्च किती झाला? 150 ना? 150 म्हणजे तो 150 डिवायडेड बाय 2 करा, 75 रुपये झालेले आहेत. गावात यार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मी राहून गेलो माझ्याकडून की जेव्हा विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यावरती ना बालाजी टूर्स एक टाइम देतो जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःच फिरू शकता, तुम्हाला आराम करायचा करू शकता. पण दर्शनालाच वेळ लागला म्हणून तो टाइम थोडा कमी झाला. तर आता मी माझी झोप पूर्ण करून निघालेली आहे. वाजले आहेत 6:45. 7:30चा टी टायमिंग होता, पण एवढी डोळ्यावर झोप आलेली की उठता उठता तर 7:30 झालेले आहेत, सॉरी 6:45 झाले आहेत. तर बघूया ह्याच्या पुढचा कार्यक्रम काय आहे. पण संध्याकाळ दाखवते आता किती छान दिसतंय. नशीब चांगलं आहे की पाऊस अजून तरी नाही पडलाय. जर पाऊस पडला असता तर खूप प्रॉब्लेम झाला. सोलापूर देवदर्शनामधलं हे दुसरं मंदिर आहे. मंगळवेढ्यामधील श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर. एक छोटीशी स्टोरी सांगतो या मंदिराची. ही जी जागा आहे ना ज्यांची आहे ती मराठी व्यक्ती आहे आणि त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलेलं. आणि खणकाम करताना गणपती बाप्पाची मूर्ती सापडली, त्यामुळे खणकाम म्हणजे घराचं काम करायचं त्यांनी स्टॉप केलं. आणि मग सगळ्यांना विचारपूस वगैरे केली, मोठ्या व्यक्तींना वगैरे, घरातल्या व्यक्तींना वगैरे, आणि गणपती बाप्पाचं मंदिर बांधायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं आहे ती एकच व्यक्ती आहे आणि ज्यांनी म्हणजे बांधकाम पूर्ण केलेलं आहे ना ती पण एकच व्यक्ती आहे. एकूण 42 वर्ष लागलेत ही मंदिर बांधायला. तर आजचं दुसरं मंदिर आहे मंगळवेढ्यामधलं श्री रिद्धी सिद्धी गणपतीचं मंदिर आहे. पूर्ण आता हे मंदिर आहे आणि हा असा तुम्हाला दिसतो, हा काय म्हणाला हाफ पूर्ण चौकोन नाहीये, पण सगळे असे देवांचे असे मूर्त्या ठेवलेल्या आहेत. बल्लाळेश्वर असे खूप खूप देव आहेत. विठ्ठल रुक्मिणी पण आहे, ते वाटत क्यूट अशी. तुळजाभवानी नाही तर खूप देव आहेत. गजानन महाराज आहेत, खंडोबा आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे, खूप देवांच्या मूर्त्या आहेत. आणि आता आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. एक ना मनात लागतं, त्या माणसामध्ये लागतं की जर घर बनतंय आणि मूर्ती भेटली तर घर नाही तर आपण मंदिर बांधायचं. हे सगळं करायला पण ना एक जिद्द लागते. आता ज्यांच्यामध्ये होती त्यांच्यामुळे हे एवढं छान असं मंदिर बांधलं गेलं आहे. नाही ते पब्लिकच नाही आहे, जास्त पब्लिक नाही आहे. अच्छा पब्लिक पण नाही आणि एवढं शांत आहे ना इथे, खूप खूप. अरे यार मोबाईल बंद करा होता आणि मोबाईल मस्त वापरलेला आहे. तर मंदिराच्या बाहेर सुद्धा हे बघा इथे पण असे मूर्ती आहेत. संत तुकाराम महाराज आहेत, इथे संत एकनाथ आहेत. मंदिर खूप 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 सुंदर बनवलं आहे. संत नामदेव महाराज सुद्धा आहेत आणि सगळे संत आहेत इथे. संत सावतामाळी आहेत, तुम्हाला मी दाखवलंच नाहीत ना. आता फक्त तुम्ही ऐका, एक आवाज येतोय मस्त असा, फक्त ऐका. श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिराचं दर्शन घेऊन आता हॉटेलला आलो आहोत आणि आता आम्ही बिना टाइमपास करता आम्ही जेवणार आहोत. आणि जेवणानंतर सुद्धा एक ऍक्टिव्हिटी आहे स्पेशली फॉर गर्ल्स. ते पण सांगणार आहे की काय आहे, पण आधी खायला काय आहे ते बघूया. आणि आताचं जेवण पण चांगलं आहे, म्हणजे मी एकच भाजी खाल्ली आहे. चांगलं आहे. कसलं टोमॅटो चिप्स. अशी जी तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी बोललेली तर ती ऍक्टिव्हिटी आहे मेहंदी. मी मेहंदी नाही काढत कारण मला त्रास होतो. या सगळ्या तुमची मेहंदी लाईन मध्ये बसलाय, पण नंबर कोणता आहे? पण पहिला हा नंबर पहिला आहे की हा नंबर पहिला आहे? अच्छा मग इथून सुरू, मग तिथून. आणि त्या काढलेल्यांनी आहेत बघा बाहेर बाहेर. अरे किती लाईन आहे ही, बाहेर भरपूर जणांनी खूप मोठी लाईन आहे. मेहंदी बघा. कसं वाटलं तुम्हाला? छान.
पहिल्यांदाच मेहंदी काढली. इथल्या इथं मेहंदी पण आहे आणि खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि जसं यांचं ब्रीद वाक्य आहे, सेवेत तडजोड नाही. म्हणजे विचार करा, सकाळी फेटा झालाय, फेटा झालाय, मग आम्हाला ती बॅग मिळाली, शॉपिंग बॅग, त्याच्यावरती लेबल आहे म्हणजे आमचं नाव आणि नंबर. जर बॅग चुकून हरवली किंवा मिक्स झाली सगळ्यांमध्ये तर कळेल की कोणाची बॅग कोणती आहे. आणि आता हे पण खूप छान. अरे हा बघा, तेच आहेत ते, हेच आमचे रामकृष्ण करते हरी. धरते आहेत सगळे नाही, बालाजी नाही. टूर्सचे. बालाजी टूर्सवर सर्वांचे खूप कृपादृष्टी आहे, खूप आशीर्वाद आहेत, म्हणून ही सगळी सेवा चालली आहे. हा, आणि खूप छान वाटतं. सर्व मुंबईकरांचे, ठाणेकरांचे, नवी मुंबईकरांचे, पुणेकरांचे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सर्व मराठी बांधवांचे मनापासून धन्यवाद. खूप प्रेम देताय तुम्ही. असेच तुम्ही ट्रिप काढत जा, नक्कीच असंच नक्कीच. आम्हाला बोलवत जा. संपूर्ण खूप छान. महाराष्ट्रामध्ये बालाजी टूर्स देवदर्शन यात्रा राबवत आहे आणि आयुष्यभर राबवत राहील. छान छान. सेवेत तडजोड नाही. बालाजी टूर्स कसं वाटतंय? छान, सुंदर. पहिल्यांदा आलात तुम्ही की आधी पहिल्यांदाच. येऊन हो, गेलात? नाही, पहिल्यांदाच. तुम्हाला कुठे आलात तुम्ही? चिपळूणवरून. चिपळूण. हो. तुझं काय म्हणणं आहे? सेकंड टाइम आली. अरे वा. अनुभव चांगला असल्यामुळे वारंवार येईल, दरवर्षी येईल. असंच भरपूर छान आहे आणि फार मस्त आहे, मजा आहे. आता जर हे सेकंड टाइम येत आहेत तर मी ह्यांना काय प्रश्न विचारू? आणि मी बोलते नेहमी येईल, जेव्हा नेहमी मला येणार आहे. वेळ भेटेल तेव्हा मी तृषाल दादा सोबत, बालाजी टूर सोबत नेहमी येईल, कारण की भरपूर सुंदर. माझी दुसरी वेळ आहे. अय्या, ह्यांची छंद पण. बालाजी टूर सोबत नेहमी येते. हा सगळ्या बोलतात, जसे ते बोलतात ना, सेवेत तडजोड नाही, अक्षरशः ते त्याच्यावरही करतात. वा. नेहमी येत राहा, सुरक्षित असाल, फॅमिली सोबत खुश राहा.